हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपला 111 दिवसापैकी तिसरा दिवस आहे आणि आज महाशिवरात्री असल्यामुळे थोडं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आलो आहे. तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर घरी आल्यानंतर थोडं नाश्ता वगैरे फराळ करून आपण आपल्या अभ्यासाला लागलो आहेत. अभ्यासामध्ये आज आपण PSM हा विषय घेतला होता. PSM या विषयामध्ये आपण इन्फेक्शियस डिसीज इपिडेमियोलॉजी थोडासा अभ्यास केला आहे. त्यामध्ये आपण टायमिंग्स इन स्प्रेड ऑफ इन्फेक्शन आणि त्याबरोबर त्यांनी आपण पूर्णपणे कॅरियर स्टेजेस असे काही जे काही आपण हेअर मोड ऑफ ट्रान्समिशन जे सर्व असे पॉईंट्स आहेत ते आपण रेडी केले आहेत. माझ्या खाण्याकडे दुर्लक्ष करा, कारण आज उपवास असल्यामुळे मी अंगूर खात अभ्यास केला आहे. प्लीज इग्नोर दॅट. तसं आज मला GT एक्झाम द्यायची होती, ग्रँड टेस्ट द्यायची होती, पण आज महाशिवरात्र असल्यामुळे आपल्याला काही तर टाईम भेटला नाही आहे. कारण GT द्यायचं म्हटलं तर आपल्याला 4 तास भेटणे खूपच गरजेचे असतात आणि ते पण कंटिन्यू. आणि घरी असल्यानंतर थोडे इकडे तिकडे जे कामं होत असतात त्याच्यामुळे हे GT देणं खूपच रिस्की नाही, टफ होऊन जातं, कारण आपल्याला तेवढा रेग्युलर कंटिन्यू टाईम भेटत नाही. त्यामुळे GTचा प्रोग्राम आपण 1-2 दिवस लेट जेव्हा PSCला असो दुपारच्या टाईमला, जेव्हा रिकामा फ्री टाईम भेटेल आणि शनिवारी आपण दुपारी GT घेऊ शकतो, GTचा अभ्यास करू शकतो. GT तेव्हा घेतल्यानंतर तुम्हाला सांगेल माझा स्कोअर किती येईल, कारण स्कोअर तर लोच असणार आहे. प्लीज मला जज नका करू, कारण मी 6 वर्षानंतर अभ्यास करत आहे आणि मी खूप प्रयत्न करत आहे की मला यावेळेस एक सीट म्हणजे जेव्हा इन सर्व्हिसमधून का होईना आपल्याला जी क्लिनिकल सीट भेटण्याचा प्रयत्न आहे. तर प्लीज असंच तुम्ही सपोर्ट करत राहा, माझ्यासोबत राहा आणि माझ्या स्टडीला म्हणजे प्रिपरेशनला असंच मोटिवेट करत राहा. चला बघत राहा पुढचा व्हिडिओ. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी शांत बसतो. थँक्यू.